तर कशा आहे सगळेजण? लय दिवस झाले मी व्हिडिओ टाकलाच नव्हता बरं का. तर हे असं आता म्हणलं गौरीचा आपल्या लक्ष्मी येणार आहेत घरी, त्याचं थोडा व्लॉग बनवावा आणि पोस्ट करावा आपल्या ह्याच्यावर यूट्यूबवर. तर आपले सबस्क्राईब वाढत नाहीत. तुम्ही बघता, सबस्क्राईब करत नाही, लाईक करत नाही. आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा, शेअर करा आणि माझे व्हिडिओ कसे वाटते कमेंट करून सांगा. आणि हे असं गौरी घेतल्या आतमध्ये आणि मी तयारी अगोदरच करते बरं का. एकटी आहे हे घरात, त्यामुळं ना मला सुचत नाही. पटपट आवरून आपलं साड्या वगैरे घालून ना ह्याला मी तयारच ठेवते. मग मुखवट्यात घेतले की लगेच नैवेद्य दाखवून वरती बसवायचं असं. तर गडबड असते त्यामुळं. आणि त्याच दुपारी परत दुपारनं मुहूर्त होता लवकर, त्यामुळे लवकर घेतल्या. आणि परत दुपारून होता वेळ, मग रवा आणि बेसनचे लाडू बनवायला घेतले तिथं मी. आणि परत करंज्या पण थोड्या केल्या होत्या गौरी पुढं ठेवण्यासाठी. आणि थोडं जे बाकीचं होतं राहिलेलं ती त्यांनी बाहेरनं आणलं होतं विकत. असं म्हणजे गुलाबजाम, थोडं तिखट काहीतरी असं. आणि बाकीचे लाडू वगैरे मी घरीच बनवले होते, करंज्या आहे. आणि माझ्या लक्ष्मी आहेत गौरी, आमच्या इकडं म्हणतात गौरी, गंगा गौरी. तर कशा दिसतात कमेंट करून सांगा. आणि दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे बरं का, लक्ष्मीपूजनाचा. तर त्या दिवशी आमच्या इथं सत्यनारायण पण असतंय आणि त्याचीच तयारी चालू होती. लक्ष्मीपूजन असं रांगोळी वगैरे छान काढली, पण ती परत कर्दळी वगैरे बसवताना माझी रांगोळी राहिलीच नाही आहे तशी, पूर्ण मोडून गेले त्या चौरंगपाटाने कर्दळी बांधता वेळेस. तर इथं मी आणि माझे मालक बसलेला आणि चालू आहे इथं सत्यनारायणाची पूजाविधी. तर ब्राह्मण पण आलेले होते. थोडा उशीर झालता जरा का, लईच उशीर झालता थोडा म्हणण्यापेक्षा. अख्खा दिवस सगळीकडं तेच चालू असतं त्यामुळं. तर इथं आम्ही आता नैवेद्य दाखवण्यासाठी ते ब्राह्मण सांगते तसं ते करायला लागलेत. नैवेद्य दाखवून घ्यायचा आधी. आणि आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर कमेंट करा, मला सांगा. मी तुमच्यासाठी रोज एखादा व्हिडिओ टाकेन. माझं डेली ब्लॉग पाहायचं असेल तर सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बरं का. तर भेटू पुढच्या एका नेक्स्ट व्लॉगमध्ये छोट्याशा. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि माझ्या गौरी कशा वाटल्या ते कमेंट करून सांगा.